चला ते आपली हँडमेड निवडू उद्या तर तू गावात गेला का नाही तो सांगू जरा गेला तुझ्या म्हणाले गावाला गेला पहिली सांगते सांगितलं ते गावाला गेला पडली ते तुमची त्याला पण गावात येतो हे डॅशबोर्ड आधी झाली होती थोडा आता पिवट ॲड होणार पण पिवट पॉलिश शिकायला लागणार ना आपल्याला चांगल्याने बरोबर त्या दिवशी आपण स्पीडोमीटर वगैरे बनवले होते बरोबर की नाही मग सॅलरी ब्रेकअप्स वगैरे बनवले होते हे करायचा प्रॅक्टिस डॅशबोर्ड कामाचा आहे कंपनीमध्ये खूप चालते 2 आपण बनवले होते एक हे घेतला होता एक रेटिंगचंही बनवलं होतं त्याची आउटलाईन मी वाटलं काढून घ्यायचं होता येते तुम्हाला आता आता आपण खूप सारे चार्ट्स टाकले होते याचे सेव्ह करतो आज आपण काय घेऊ आज आपण पिवट टेबल घेऊ त्याच्यासाठी नवीन डेटा बनवू शिफ्ट F11 डेटा बनवता आता येते तुम्हाला खूप सारा सिरियल नंबर टाकला एवढं एज टाकला जेंडर एक टाकला कोणत्या डेटला हायर झाले एक टाकला कोड हायर टाईप कंपनीचे कोड राहते आणि ते एक टाकून द्या बा ते कंपनी टाकून दे कंट्रोल प्लस करून कंपनीचं नाव त्यांची सॅलरी काय सॅलरी वाटत असतं नंतर डिपार्टमेंट देतो मग सॅलरी काय ओव्हर टाईम आहे काय बोनस बरोबर मग काय ॲव्हरेज बसते त्यांचा पिरियड ॲव्हरेज सॅलरी लिहिली बरोबर ॲव्हरेज नाही लिहिलं तरी चालतं डायरेक्ट त्यांचा टेन्युअर लिहितो बॉन्ड राहते ना कंपनीवर काही एक्सपिरियन्स वगैरे आहे का त्यांना ऑलरेडी एक्सपिरियन्सला एक आउट करते ॲडिशनल कंपनीने याच्या व्यतिरिक्त त्यांच्यावर अजून काही पर्क्युजिट्स किंवा खर्च केला आहे का टोटल एक्सपेन्सेस दिली तो पूर्ण आणि एक्सपिरियन्स आहे एम्प्लॉईचा जेवढा एक्सपिरियन्स राहिला प्रायोरिटीमध्ये येते एक्सपिरियन्स XPRIENC ठीक आहे मग समजा रेटिंग्स काय आहे त्यांची म्हणजे काही लोकांना एफिशियंट राहते काही फील्ड टाकून राहिलो काही लोक इनोव्हेटिव्ह राहते काही लोकांजवळ स्किल्स खूप राहते सर्व व्यक्तीजवळ अलग अलग आहे बरोबर काही लोकांचा बिहेवियर खूप मॅटर करते आणि जास्त हुशार तर इगोही जायचं लागते बरोबर की नाही मग इथे ॲव्हरेज घ्यायला लागते बरोबर ॲव्हरेज रेटिंग काय आहे त्यांची आणि ॲव्हरेज रेटिंग मग काय घेतात काही आपल्याला काही एलिजिबिलिटी वगैरे आहे का त्यांना काही कामाचे आहे का एलिजिबिलिटी स्टेटस वगैरे त्यांचं काय आहे त्यांचं रिव्ह्यू स्टेटस काय आहे काही बिल टाकल्या तुमच्या बिल तर काही टाकू शकतो आपण डब्बा मोठा करता येते तुम्हाला अल्टेज डब्ल्यू कंट्रोल प्लस करून किती बिल्ड घेतली तुम्ही 1 घेतला मी अल्टेज पाय 20-21 असणार आहे बिल्ड 20 आहे अंडू करून फक्त चेक करायसाठी किती बिल्डचा तुम्हाला बनवायचा स्टेट आहे आणि सिरियल नंबर हे आपण जेंडर खूप वेळा यूज केलेला काही ना काही युनिक टाकून देतात त्याच्यासमोर बरोबर आता काय युनिक टाकतात 18 टाकून द्या आता विराट कोहलीचा टाईम चालू वाटत काल तर हरली ना अशी 15,000 झाला आता आपला डेटा आता आपण बनवू मोठा डेटा घेत आहे पिवटसाठी तुम्हाला ॲनालिस्ट नाही तर ते चौथी डॅशबोर्ड राहणार तर थोडं हार्ड वाटणार काय ते हार्डच आहे थोडं समजलं तर पाहिजे बरोबर व्होल्टेज आहे कंपनीचं नाव घेऊन घेता काय इथं रँडली
1 ते 11 अलग अलग कंपनी आहे, ट्रॅक करून घेतात त्याला. बरोबर आहे की माऊसनेच पुढते पडतो. ठीक आहे, त्याला ट्रॅक करून घे. सील गेलं वाटतं. हे ट्रॅक करून घे ना, आहे की नाही? हे तुम्हाला कंट्रोल 1 इथे टाकलं कस्टममध्ये कंपनी टॅग देऊन गेलो. काही डेटा झाला आपल्याला, तर काही डेटा इम्पॉर्टंट नाही आपल्याला. ठीक आहे, एज टाकून घ्या. हीच कंपनी प्रिफर करते ब्रँड बिटवीन 20 ते 40. 40च्या नंतर आजकाल तर कंपनी 35च्या नंतरच जॉईनिंग नाही. नवीन एम्प्लॉईला कधी 30, 35, 32मध्येच खूप तकलीफ. 22, 23मध्ये जॉईन झालं की नाही ऑप्शन फ्युचर. तुम्ही 30, 35पर्यंत बसले जाय म्हणून करणार म्हणे, झालं मग का ते जेंडर घेऊन घ्या. जेंडर मेल आणि फिमेल. इफ आपला जिंदाबाद. आपण लिहून घेतो मेल, कर 2 वेळा, मग 20. फिमेल कर 2 वेळा. काय करू, हँड मिळेल 1 ते 2 करू ट्रॅक. आनंद आता नाही, डेटा म्हणा नाही कॉपी करके वेळ डेट घेऊन घ्यायला. ते डेटमध्ये जॉईन झाले. आम्ही कॅलेंडर इयर वाईज घेतो. 1/1/24 किंवा 23 आपण घेऊन घेतो 31/12/26. कंट्रोल शिफ्ट आणि हॅश, कंट्रोल डी, कॉपी करून वेळ. हायर टाईप करायचे, कोड राहते कंपनीला. काही लोक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर राहते, काही लोक फुल टाईम एम्प्लॉयमेंट राहते. तर FTE फुल टाईम एम्प्लॉय, काय पार्ट टाईम एम्प्लॉयमेंट, हे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर असेच कोड टाकले आहे. बरोबर आहे. काही ॲग्रीमेंट बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट झाला का, फुल टाईम, पार्ट टाईम, अजून काय राहतं कोड राहतो. फुल टाईम, पार्ट टाईम, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. ठीक आहे, 2-3च ठेवा. अजून एकच टाकतात, जाऊ दे. पट्टा ठीक कुठं जाणार, घेतलं तर हे टाकून 2 वेळ. रँड बिटवीन किती स्क्रीन घ्या, ट्रॅक करून घ्या. बरोबर, कॉपी करून वेळ. डिपार्टमेंट घेऊन घ्या. आता डिपार्टमेंट काही घेऊन घेतो आपण, मार्केटिंग, सेल, IT, त्याच्या फायनान्स, R&D, ऑपरेशन्स, ऑडिट, CRM चांगले घेतलेले. ठीक आहे, 9 आहे सर आपलं. बरोबर, आजसाठी ऑडिट आहे, 9साठी आहे. बरोबर सर, इथे टाका मग राईट बिटवीन 1 ते 9 घेऊन लागा, ट्रॅक करून घ्या. ठीक आहे, कॉपी करून
सॅलरी टाकून द्या. सॅलरी बोनस ओव्हर टाईम एकच काही ना काही आकडा देऊन देतो. सॅलरी 20,000 ते द्यायचं आहे. 1.5 लाखचं मला किंवा तुम्ही 20 ते 40चा ब्रॅकेट घेऊ. इतके नाही तर आपण डायरेक्ट 1,40 देऊ. कंट्रोलला ओव्हर टाईम किती घेता? ओव्हर टाईम घेऊ आपण 10 ते 20 घेऊ. बोनस 4 ते 10,000 इव्हन आकडे ठेवलेलं असतं मी. कंट्रोल शीट डॉलर येतेच तुम्हाला. कॉपी करून दिली. टोटल एक्सपेन्स याच्यावर अजून काही कंपनीने यांच्या एम्प्लॉई ट्रेनिंग ॲडिशनल सुविधा दिली का? पक्युजेट्स वगैरे त्याच्यावर ॲडिशनल खर्च केला. 50,000 ते लाख रुपये अजून कंपनीने खर्च केला. जेवढं एम्प्लॉई डेव्हलप होणार तेवढं कंपनीचा फायदा. म्हणून कंपनी बॉन्ड साईन करून घेते त्यांच्यासोबत. मग 10 इयर गेली. 10 इयर म्हणजे बॉन्ड. आता मी बॉन्ड कसं असं ते आता 1 ते 11 महिन्याचा बॉन्ड आहे बा. मंथ्स 24 घेऊ शकता. इथे जर कंट्रोल बंद करून कस्टम 0 आणि एम टाकून द्या. एम म्हणजे मंथ्स. आता तुम्ही फुल पुरा लिहू शकता मंथवर. कुणाचा 2 महिन्याचा बॉन्ड आहे, कोणाचा 4 महिने रँडम घेतला काय बरोबर. कॉपी करून राहिली. एक्सपिरियन्स काय अलग अलग राहते का? अँड बिटवीन 1 ते 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. याच्यात इयर टाकून देतो आपण. बरोबर. कोणाचा 2 इयर, कोणाचा 5 इयर, कोणाचं 14 वर्ष, 13 वर्ष जे आहे. 1 ते 13 टाकला तर मॅक्सिमम 13 आहे. एफिशियन्सी काय? एफिशियन्सी जर रेटिंग आहे. रेटिंग म्हणजे काही लोक चांगले आहे, काही लोक कमजोर आहे. आपल्याला एक रेटिंग वर्ड ॲड करायचं. करा ना सर ॲड. रेटिंग असं लिहायचं की या 4 पेजमध्येच ॲड करायचं आपण. ते कसं करू तर ॲड आपण शिकलो होतो ते जोडायसाठी अँडचं फंक्शन किंवा कॉन्केटनेट हे घ्यायचं. वरचा पहिले रेटिंगला लॉक केलं मी F4 3 वेळा. तर असं म्हणणार ना आता हे आजूबाजूने गेलं पाहिजे रेटिंग. कारण की डेटाच आपल्या वरती एफिशियन्सीवर आडवा आहे बरं. आणि एंड केला मी आणि इथे मला डॅश पाहिजे मला अजून एंड करून मी घेतो. हे मला मग रेटिंग एफिशियन्सी याला कंट्रोल R करून घ्यायला सर्वमध्ये रेटिंग एक वर्ड ॲड करून दिलं लेटर. सर आता कसं आता याला कॉपी करून याच्यावर ठेवून देऊ. याच्यावर असं वाटणार व्हॅल्यू, असं वाटणार हाताने लिहिलं आहे का तुम्ही वाटून नाही झालं. अरे ते बरोबर अल्टेज वाय केला किंवा UW झाला ना ॲड प्रॉपर. ठीक आहे सर. मग आता कसं आता रँक बिटवीन काही स्किल इनोव्हेटिव्ह रेटिंग देऊन द्या 1 ते 13. 1 ते 11 कंट्रोलला रँडम बेसिसवर घेऊन राहिलो आपण. तुला ट्रॅक करून देऊ. कॉपी करून राहिली. आपल्याला ॲव्हरेज रेटिंग बघायचं आहे. ॲव्हरेज म्हणजे किती डेव्हलप टाईम इक्वल्स टू ॲव्हरेज. ओव्हरऑल ॲव्हरेजवर गोष्ट राहते कंपनी. एवढं तुम्ही कमी डेव्हलप राहणार त्या कंपनी मग रिसेशनमध्ये काढते. रिस्क राहते. याला एरर काढता येते तुम्हाला. ॲव्हरेजचा फॉर्म्युला नाही काढायला राहू द्या. ठीक ना. एलिजिबिलिटी काय? काही लोकांना प्रमोशन भेटणार का? हो सर प्रमोशन भेटू शकते. आणि हे नो प्रमोशन. कंपनीमध्ये तुम्ही काम करता खूप काही लोकांचे झटझट 6 महिन्यात 1 वर्षात प्रमोशन वाढते, पगारी वाढते.
काही लोक 4-4 वर्षापासून करून राहिले, पगाराने वाढून राहिला, काढूनही नाही राहिली कंपनी. कधी काढू शकते पण त्या एम्प्लॉईला बोलता नाही येत आजकाल. घेतलं आपण प्रमोशन एअरपोर्ट 2 वेळा, खाली ओढणार मी, लोन घेतला मी, नो प्रमोशन, मला एअरपोर्ट 2 वेळा मारा मग रँड व्हिडिओ इथे 2 ट्रॅक करून गेले. मला कॉपी करून गेली. रिव्ह्यू स्टेटस काय आहे? काही लोकांनी काम पूर्ण केलं, काही लोक आता इन प्रोग्रेसच आहे, काही लोक येट टू स्टार्टच आहे, चालूच नाही केलं काम. काही लोकांना सर्व बरोबर पण अप्रुव्हल नाही भेटला. तुम्ही झटपट बनवून घ्या. जिंदाबाद. बरोबर की सर वर आहे काय घेतला कम्प्लीटेड 2 वेळा अजून इफ 2 आहे तर इन प्रोग्रेस 3 आहे तर हेड टू स्टार्ट 4 आहे तर रनिंग अप्रुव्हल झाला. जरा आपला कामात कॅन्डिडेट मारा 1 ते 4 मिनटा बनला. ट्रॅक करून घ्या. कॉपी करून गेली. तुमच्यासमोर डेटा बनवला आहे आपण, म्हणजे काय ॲनालिसिस तुम्हाला समजणार नाही. आता आपण एक पूर्ण डेटाला सिलेक्ट करतो, शिफ्ट अँड घालतो, टेबल बनवून घ्या. पिवट टेबलसाठी टेबल बनवणं आवश्यक आहे. कंट्रोल T. आता आपण ॲनालिसिस करू. तरी फील्डचे टायटल चांगले कलर दिसले पाहिजे. इथे काय अल्ट जेव्हा एस दाबतो, अल्टरवाले अडवणं GTS करू शकता तुम्ही. अल्ट GTS तुम्हाला कलर डिझाईन भेटून जातला. स्टँडर्ड वाटून राहिली, काही घेऊ शकता तुम्ही डिझाईन वगैरे. ठीक आहे. आता आपल्याला कीवर्ड लावायचा. कीवर्ड म्हणजे समराईज इन्फॉर्मेशन. त्या डेटावर जशी समरी पाहिजे तसं भेटून जाणार नाही. बरोबर. कसं करू? जर आता टेबल त्या आतमध्ये कुठे ठेवा करतो आणि ते शॉर्टकट जातो अल्ट एन व्ही. काय दाबू? अल्ट एन व्ही. हळूहळू अल्टर बंद हळूहळूच राहते. जर अल्ट एन व्ही दाबला कीवर्ड टेबल आहे बॉक्स आपल्याला आहे की नाही. रेंज तेच तर या टेबलवर करायचं, होल्डवर करायचं. आपण पूर्ण टेबल काय घेऊन घेतलं नाही. आता तुम्हाला जसं समराईज करायचं करा बा. तसं आपण शिकायसाठी सॅम्पल तुम्हाला व्हेरायटी दिसली पाहिजे. 8 ते 10 रिपोर्ट्स घेऊ. त्याच्यात एक व्हेरायटी भेटते. पिवटनी काय काय समराईज दिसते बा कम्युनिकेशन. आता पहिली कोणती घेतात मला असं बघायचं माझ्या याच्यात जेंडर किती आहे. हे रो म्हणजे खाली वरती आहे, कॅल्क्युलेशन्स इथे राहणार, कॉलम म्हणजे आजूबाजू. बरोबर. आणि वरती तुम्हाला फिल्टर ठेवायचं आहे, तुम्हाला रोमध्ये ठेवायचं आहे फील्ड. ड्रॅग अँड ड्रॉप आहे. हे झाले आपले काय जेंडर. काय झाले जेंडर. बरोबर की नाही. जे युनिक जेंडर आहे ते भेटून राहिले तुम्हाला. बरोबर की नाही. युनिक जेंडर भेटले. आता मला एक जेंडरला उचलून नाही झालं, सेल गेलं. ठीक आहे. हेच आता जेंडरला उचलून मी काय केलं, इथे कॅल्क्युलेशनमध्ये ठेवलं. हे दिसते मला 177 लोक माझ्या डेटामध्ये फिमेल आहे, 162 लोक मेल आहे. बरोबर. जर इथे तर रो लेवल येऊन राहिला, आपल्याला तर जेंडर पाहिजे फील्डचं नाव. बरोबर. इथे काय करायचं, अल्ट जेव्हा पी दाबतो, अल्ट JYP आणि याच्या टॅब्युलर घेऊन गेलो. अल्ट JYP टॅब्युलर मला पाहिजे. कलर द्यायचा आहे तुम्हाला. अल्ट JYS कलर देऊ शकतो तुमची आवडतो. मी 18 काढून दिला, हे काढून दिला 18. वरती लिहिला काउंट ऑफ जेंडर. थोडी काय बनवलं आपण, काउंट ऑफ जेंडर किती आहे आपल्या डेटामध्ये.
तर काय ॲडव्हान्टेज आहे तर हे करायचं पिवट. आता माझा डेटा इथे आहे, मी म्हटलं तर या डेटाला पिवट डेटा नाव देऊन देतो. अल्टेज वर्ग पिवट डेटा डेटा ही माझी रिपोर्ट आहे. अल्टेज इथे मी पिवट शीट नाव देऊन देतो. आता मला बघायचं माझ्या डेटामध्ये 177 फिमेल कोण आहे ते ऑन क्लिक काम आहे. जसं तुम्ही ऑन क्लिक केला पूर्ण नवीन शीट बनवून देऊन देतो. पूर्ण फिमेलची 177 सर्व फिमेलच आहे राहणार आपल्या डेटाचं. तर ते खाली स्टेटस बारवर खाली ऑन क्लिक काय आहे पिवट लिंक राहते. अल्टेड DS केलं तर हे कामाची नाही असं दाखवायचं होतं. बरोबर आता हे बरोबर भेटून राहिलं आपल्याला. आता मला काय करायचं ह्याच्या मला मी केला कॉपी. हे आकडे दिसून राहिले मला हे आकडे दाखवायचं पर्सेंटेजही दाखवायचं दोघं कसं आहे ना. मी काय करतो इथे मी कॉपी केला इथे ठेवला कुठे खाली अल्ट कंट्रोल V करून व्हॅल्यू बनवून दिला. व्हॅल्यू बनवला तर पिवट नाही आहे साधं झालं. अजून अल्ट कंट्रोल V त्याला कलर घेतला जातो. अजून त्याचा टायटलही उचलला. 2 वेळा काम करून राहिले का त्याकडे आहे वरती पर्सेंटेज करायचं. कसं करू जर पर्सेंटेज इथे राईट क्लिक करायचा माऊसचा राईट क्लिक आणि A आणि C दाबतो. AC राईट क्लिक A आणि C ऑटोमॅटिक पर्सेंटेजमध्ये डेटा येतो. राईट क्लिक आता हे दाबला म्हणून C. जर आपल्याला नंबर परत पाहिजे ना अजून जर राईट क्लिक दाबतो A आणि N आकडे आले. राईट क्लिक A ने नंबर AC ने आपला पर्सेंटेज कळलं का. सर आता इथे बरोबर आपला रिपोर्ट बनून राहिली. आणि सर कधी डेटा अपडेट झाला तर डॅशबोर्ड थोडी आहे पिवट आहे. डेटा अपडेट झालं तर इथे नाही अरे मग काय कामाचं पिवट. डेटा आपण जरी समजा मी 177 म्हणून राहिले फिमेल. मी आता माझ्या डेटामध्ये चेंजेस केले बघ फिमेल वाढवल्या. कंट्रोल D सर्व फिमेल इथं काही दिसून नाही राहिलं 177 आहे. तुम्हाला अपडेट करायला लागणार त्याला. कसं होतं अपडेट सर इथे अल्ट JTF दाबतो. अल्ट JTF ऑटोमॅटिक रिफ्रेश येतो. इथे रिफ्रेश करतो झटपट रिफ्रेश झाला पण 186 झालं की जर आपण विसरलं नव्हतं अपडेट करणं मग तुम्ही एक काम करा डायरेक्ट टेन्शनच नाही. याच्यावर राईट क्लिक करा आणि इथे तुम्ही येऊन जा पिवट टेबल आपला जे आहे ऑप्शन्स इथे तुम्ही डेटामध्ये येऊन जा आणि याच्यात तुम्ही कधी रिफ्रेश डेटा लावून द्या टिक. पहिले ओपनिंग द फाईल पण इन्स्टंट नाही करणार पण कधी बंद झाली फाईल ओपन झाली ऑटोमॅटिक अपडेटेड होणार. तर म्हणजे कसं बघा आता हे आहे आपला 186 फिमेल. मी अजून वाढवली फिमेल. हे तर काही चेंज झाली नाही. बरोबर मी पहिला कंट्रोल W फाईलला बंद MBA फोटो करून पाहिले अजून कंट्रोल O गेला फाईल ओपन. अजून इथे रिसेंट फाईलमध्ये उघडली. आता हे जे फाईल उघडली तर आता आपले ऑटोमॅटिक ते अपडेट करून द्या. तर हे आता डब्बा गायब करावं हाईड करावं. त्याला गायब करायचं तर अल्ट JTL लागू. अल्ट JTL गेला तर हाईड होऊन जातं. आता बघा फिमेल अपडेट झालं. तर हे जे खालचं राहणार याचं व्हॅल्यू आहे ते तसंच राहणार मागचं. तर तुम्ही आता नाही लिहू शकता. हे तर काय डिस्प्ले आहे फक्त खाली मेन हे आहे पिवट तिथे लागला ड्रॉपडाऊन आपला सध्या झालं तेच करा. जर परत आता काय राईट क्लिक AC बरं हे बनवलं. आता सेकंड रिपोर्ट पिवटवर पिवट बनवणार. कंट्रोल C कॉपी पेस्ट. सर ते डब्बा तुम्ही हाईड केला होता आता परत पाहिजे ॲडजस्ट त्याच्यात अल्ट JTL. आता दुसरी रिपोर्ट कोणती बनवायची आहे. आता मी जेंडरला अनटिक केलं तर काय बन जाणार जेंडर है ना. मग आता त्याच्यावर टाका तुम्ही जे पाहिजे. मला एलिजिबिलिटी स्टेटस बघायचा आहे. किती लोक माझ्या डेटामध्ये एलिजिबल आहे किती लोक नॉन एलिजिबल आहे. हेही घेतला मी यालाही घेतला मी. बरोबर अल्ट JTL हाईड करून दिला. 162 लोक नॉन एलिजिबल आहे.
177 लोक एलिजिबल आहेत. समजून गेलं. कधी मला आता हे बघायचं जे प्रमोशन यांची एलिजिबिलिटी मेल फिमेल ते दाखवा 177 हे येऊन जाणार. शीट बनवून देतो सर्व एलिजिबलवाले भेटणार तुम्हाला. सर्वांना प्रमोशन आहे 177. मेल असो फिमेल असो कोणतेही असो. समजून झालं बरोबर. तर आता हे यालाही सेम आता करू थोडं डिझाईन चेंज करू. यालाही कॉपी करू. इथे सेम व्हॅल्यू बनवू. इथे सेम फॉर्मॅट घेऊ. इथे सेम टायटल घेऊ. इथे सेम पर्सेंटेज लावू. बरोबर. आणि आता आपल्याला मिक्स बघायचा जेंडर वाईज किती लोक एलिजिबल आहे. अच्छा आता कसं मिक्स आता थोडा लेवल वाढवला ना. त्याच्यात आपण कॉपी केला GTL अजून उघडलं. आता कसं आता बा मला बघायचं आहे जेंडर वाईज किती लोक एलिजिबल आहेत. एलिजिबिलिटी स्टेटसच्या वरती मी जेंडरला घेतला इथे ठेवला आणि जेंडर त्याच्यावर कॉम्बो दिसते. हे जे खाली आहे ही फील्ड इथे काउंट येऊन राहिली. आता जेंडर आहे वरती टायटल आणि आतमध्ये एलिजिबिलिटी स्टेटस त्यांची. ईमेलमध्ये जे लोक आहे मेलमध्ये जे लोक एलिजिबल आणि याला नंबर करून देतो राईट क्लिक ये आणि कसा आहे बा कार्यक्रम. फिमेलमध्ये जे नॉन प्रमोशनवाले आहे ते 89 आहे. फिमेलमध्ये जे प्रमोशनवाले आहे ते 108 आहे. मेलमध्ये जे नॉन प्रमोशन 73 आहे. सर मला मेल दाखवा ज्यांचे प्रमोशन नाही आहे. हे 73 लोक आहे. काळाबोरा लोक तो ऑन क्लिक आहे डबल क्लिक करा तर मेलही राहणार ते. त्यांचं प्रमोशनही नाही आहे. पण मेल आहे सर्व ते प्रमोशनही नाही आहे. खाली 73 झटपटच रिपोर्ट भेटते. समजून झालं की नाही. समजते. बरोबर. इथे डिझाईन तुम्ही चेंज करायचं ते JOIS. बरोबर. इथे आपण टायटल लिहिला काय आहे एलिजिबिलिटी किंवा जेंडर वाईज आपण काय केलं एलिजिबिलिटी स्टेटस चेक केला. बरोबर. याला पर्सेंटेज करून घ्या. पहिले याला तुम्ही ते करून घ्यावं. टोटल ऑप्शन आपले 339 लोक आहे ते मॅच झालं पाहिजे. मॅचच जायचं बरोबरच आहे तुमचं. तिथूनच जायला बाकीकडे. बरोबर. इथे टायटल टाकून द्यायचं. इथे पर्सेंटेजमध्ये लावून द्या राईट क्लिक AC. आता मला बघायचं कंपनीनी चौथी रिपोर्ट डिपार्टमेंट वाईज किती पगार दिला सॅलरी ओव्हर टाईम आणि ॲव्हरेज पगार कोण किती घेऊन चालला डिपार्टमेंट वाईज ते कसं चेक करू. आता काय करून तर एकच राहिलो आपण. तुमच्या एक फील्डला कॉपी करा छोटीवाली बनवत जा. तसा फील्ड बॉक्स आणू DTL नाव बघ काय करता. आता जेंडर काढला मी. बरोबर. आता मला डिपार्टमेंट पाहिजे बा. जे युनिक डिपार्टमेंट आहे ते सर्व बाहेर येऊन जाते. बरोबर. आता मला बघायचं पगार किती दिली बा डिपार्टमेंट वाईज. सॅलरीला घेतला मी. बोनसला घेतला. ओव्हर टाईमला घेतला. बरोबर. टोटल एक्सपेन्स किती कंपनीने खर्च केला पण त्याच्यात डिपार्टमेंट वाईज लोक किती आहे तेही मोजा लागणार ना. लास्टमध्ये काउंट ठेवतो मी. ऑटोमॅटिक काउंटच घेते. सर असं डबल आता काय म्हणजे हे कसं आता मी डबल घेणार का. ही जो सॅलरी आहे त्याला मी अजून ठेवली कुठे तेच वरती डिपार्टमेंट सॅलरीच्या खाली 2 वेळा. काहून असं मला इथे बघायचं सॅलरी किती दिली मग इथे बघायचं ॲव्हरेज किती दिला. म्हणजे ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं. इथे जायचं व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स. इथे जायचं ॲव्हरेजवर. ॲव्हरेज पगार किती घेऊन चालला आहे म्हटलं. मग अजून आलो मी इथे बोनसवर. पहिले ओव्हर टाईम एका खाली 1 रेंज करतो. ओव्हर टाईमच्या खाली
आता बघ थोडं अरेंजमेंटमध्ये तकलीफ देत होतो. इकडं टाकून द्या, कसंही कुठेही टाकून द्या. आता बोनस मी अरेंजमेंट सांगतो तुम्हाला, बोनसही टाकून देतो. पण आता अरेंजमेंट कसं करायचं, याच्यात लेआउटमध्ये जायचं, याच्यात 2x2 घेऊन घ्यायचं, थोडा मोठा होऊन जाते. आता बरोबर, आता फक्त फील्ड सेक्शन नाही दिसत, आता आपण अरेंज करू शकतो. हे काय सर, हे बोनस आहे. तर बोनस मग इथे 2 घेतला ना तुम्ही, हो सर, याला आता बरोबर पद्धतशीर घ्या बा याच्या खाली, बरोबर. आणि आता याला लावा बाय काय आहे तुमचं व्हॅल्यू बिल्ड सेटिंग ॲव्हरेज, समजते. मग ओव्हर टाईमला थोडा वरती करायचा, यालाही केलं थोडं वरती, यालाही लावा पद्धतशीर. चला आता फाउंड आहे खाली, टोटल एक्सपेन्स आहे, तर हे टोटल एक्सपेन्सला वरती करून द्या. आणि अजून आपलं फील्ड सेक्शन पण ॲक्टिवेट करू. आता याला बंद करून द्या. आता आपण पूर्ण रिपोर्ट बनली आपली डिपार्टमेंट वाईज, कंपनीने किती पैसे दिले पर डिपार्टमेंटला, किती लोक लास्टमध्ये जॉबवर आहे. ऑडिटमध्ये काही 39 आहे, CRMमध्ये 30 आहे. एखाद्या डिपार्टमेंटचं पूर्ण डिटेल दाखवा मला, समजा HR वाला आहे, मला बघायचं, बरोबर. HR मध्ये कसं आहे, 30,36,070 रुपये आहे पगार सर्व मिळून. इथे नॉर्मल डेटामध्ये चेक करा बरोबर, आपले HR वाले किती पैसे पेआउट केलेला बरं. आपण डेटा वाईज चेक करू, इथे तुम्हाला असं फिल्टर किती आहे. जर पगार आर्टिकल्स तो करा बरोबर. डेटा एव्हरेज पगार एम्प्लॉई का 77,000 कमवून राहिला, म्हणजे कसं ते ॲव्हरेज. आता तुम्ही जेव्हा हेच रिपोर्टला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करणार, तुम्हाला चांगलं वाटते, कारण की आपले इथे आकडे दिसून राहिले. तर आपल्याला हेही बघायचं आहे बाई, कोणता एम्प्लॉई ॲव्हरेज सर्वात जास्त कमवून राहिला. आमची कंपनी हे बघणार ना, ठीक आहे बाय, पगार तर टोटल आम्ही याच्यात सर्वात जास्त देणार, पण ॲव्हरेज दुसऱ्या याच्यात तुम्ही जास्त कमवू शकते ना, कारण की त्याच्यात नंबर ऑफ लोक कमी होऊ शकते. ॲनालिसिस तर सर्व टाईपचे लागणार ना. इथे मी काय करतो सर, मग अजून उचला कंट्रोल C अजून ठेवा, इथे कंट्रोल V व्हॅल्यू, अजून कंट्रोल V फॉर्मॅट, बरं की नाही. टायटल द्यायचं देऊ शकता, इथे एकच दिला टायटल करून गेला. व्होल्टेज बरोबर, बेसिक आता तुम्हाला जमत्या. इथे डिपार्टमेंट वाईज काउंटिंग काही लिहिलं, काउंट काय केला जर तुम्ही सम ॲव्हरेज सर्वच केला मग डिपार्टमेंट वाईज, बरोबर आहे. आता सर कसं ते राईट AC आता आपल्याला आयडिया आहे ते झटपट काय आयडिया आहे ते सर, अरे आपल्याला माहीत पडते ना सर, याच्यात सर्वात जास्त कमवून राहिले सेल्सवाले आपल्या डेटाच्या अनुसार. ॲव्हरेज सर्वात जास्तच कमवून राहिले कोणतेही सेल्सवाले, पगार जे घेऊन घेतली. बोनस सर्वात जास्त कोणाला गेलेलं आहे, ते गेलेलं आहे सर फायनान्सवाले. ॲव्हरेज सर्वात जास्त कमाई आहे बोनसमध्ये IT वाल्याची. ॲनालिसिस भेटते ना आपल्याला, याच्यात सर्वात जास्त कमाई कोणाची आहे सर, 12.44 मार्केटिंग सर्वात हाय आहे. आणि ॲव्हरेज सर्वात जास्त कोणी कमवून राहिला बा, हे आहे 104. पुण्या मग खिलाडी आपलं R&D. असं ॲनालिसिस भेटते, बोलण्यात चांगलं येते ना कंपनीला. अरे बोनस सर्वात जास्त मी या डिपार्टमेंटमध्ये देऊन राहिलो, तुम्ही कंपनी राहिले झाले काही काम वगैरे मोठे त्याचे घरचे म्हणते, ते कंपनीचे लोक म्हणते, बरोबर. हे झालं आपली 4थी रिपोर्ट. अजून बनवू मी पहिले करणार एवढं 10 रिपोर्ट्स आहे आपले अलग अलग, थोडा लेवल वाढवणार आपण. तुमची इच्छा जर तुम्ही स्टुडंटच्या अनुसार चालतो बा. डॅशबोर्ड करायला अजून बाकी एक डॅशबोर्ड आहे, अजून फॉर्म्युलेज आहे, अजून खूप सारे टूल्स आहे. मी काय लहानपणात बदाम दूध खाल्ले ना.
दिवस बदाम खायचं टाइम मला बदामच माग झाले खालेदाणे घातलं तू मस्त आहे आपले काजू म्हणतो आपण आपले गरीबाचे काजू ते मागू दिले तर आता 180 रुपये किलो आहे काला टाकला आठवण ठेवायला काहीच नाही रा मी कसं माझ्या माइंडला फ्रेश काउंट ठेवतो कारण की मला मार्केटचं खूप टेन्शन नाही एवढं काम आहे माहिती का त्याच्यातच एवढं भिनून जातो मी इथे मी टाइमपास म्हणजे फ्रेश करायसाठी येत राहतो इथे म्हणजे स्टुडंटलाही चांगलं वाटते हे आहे ते आहे नवीन आहे पॉवर बी आहे हे आहे त्याचे टूल्स आहे फलाना डेमिक आहे कारण की बॅकग्राऊंड दोघं आहे ना माझा मला ॲडव्हान्टेज मी फायनान्सचाही आहे मी आय टीचाही आहे मिक्स बॅकग्राऊंड ना माझा जेवढे कोर्स मला येते ते बोर्डवरही नाही आहे म्हणून मी लावले जे सिलेक्टेड जसं लोक ओळखते मला 8-10 कोर्स ते एवढे कोर्स येते मला तर काय सांगू शिकतच बसणार बोर होत जाणार काय बंद करणार झाला बोर होऊन जाते स्टुडंट कधी कधी बोलायचं कधी सांगतो सर्व कोर्स GST एवढं शिकत राहते तो हे शिकत राहते बोरच राहते तो पण म्हणतो बा लावा काय काय कामाचं MSCIT नाही करायचं कारण की तुम्ही कमवणार ना हे स्किल राहते तुम्हाला डेव्हलप आहे आमचं काय